मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी निंगीला आता कॉलेजमधून बाहेर काढलेलं असतं आणि कमळी निंगी निघालेला असतात. शंभू त्यांच्या मागावर आलेला असतो मागे मागे, पण त्यांच्याशी बोलण्याची त्यांना खरं सांगण्याची हिंमत त्याच्यामध्ये नसते. कमळी निंगीला सरांनी कसं कॉलेजमधून बाहेर काढलं ते शब्द आठवतच त्या तिथून हॉस्टेलकडे निघालेले असतात. इकडे शंभू स्वतःला कोसत असतो, तो स्वतःलाच दोष देत असतो. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अनिका खूपच जास्त खुश असते, फटाके वाजवत असते आणि एन्जॉय करत असते. हे सगळं सेलिब्रेशन तिला खूप जास्त कधीपासून करायचं होतं, पण आज तो योग आलेला आहे आणि आज ती इथे कमळी कॉलेजमधून फायनली जाणार आहे. ती ही मुंबई सोडून जाणार आहे याचा आनंद तिला होत असतो आणि ह्या आनंदापायीच ती आता इथे नाचत असते आणि नाचत असतानाच आज एवढं तिला आनंद होत असतो की काही विचारू नका. आपण पाहतो की इकडे अनिका एवढं सगळं काही करत असताना खूपच आवाज येत असतो आणि आवाज येत असताना आपण पाहतो की आता इकडे मात्र लगेचच रागिनी कामिनी येत असतात. रागिनी आणि कामिनी तिथे आल्यानंतर त्या विचारत असतात की अगं हे सगळं काय आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, खरं तर आत्ता मला या क्षणाला खूप जास्त पेन होते, खूप जास्त त्रास होतोय, पण फायनली इथून कमळी निंगी हे कॉलेज ही मुंबई सोडून जाणार आहे याचाच मला खूप जास्त आनंद होतोय, असं इथे ती बोलत असते. आज खरं तर मला खूप जास्त धमाल आणि कमाल करावीशी वाटते, त्यामुळेच मी एवढी हॅपी आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे रागिनी आणि तेव्हा इकडे त्या दोघी तिला समजावण्याचं थांबवण्याचं पूर्णतः काम करत असतात. अगं काय करतेस, जरा थांबणार आहेस का, प्लीज जरा ऐकून तरी घेणार आहेस का, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. पण अनिका मात्र अजिबात शांत बसत नाही. ती म्हणत असते, पण हे सगळं या पद्धतीने झाले, काही झालं असतं तर मग काय करायचं होतं. तेव्हाच आता इकडे अनिका म्हणत असते, खरं तर मी सगळी काळजी घेतली होती, मी सगळ्या गोष्टी इथे तपासून पाहिल्या होत्या, पण ऐन वेळेला ते सगळं कसं झालं, काय झालं हे तर मला इथे समजलं नाही, असं ती बोलते. पण इट्स ओके ना, मला त्याने काही फरक पडलेला नाही. आता लेट्स सेलिब्रेशन असं म्हणतच ती आता इथे सेलिब्रेशन करायला चाललेली असते. आता सेलिब्रेशन करत असतानाच जो इथे तिने बॉम्ब फोडला होता, फटाका वाजवला होता, तेच घेते आणि त्याचा माईक बनवते आणि म्हणत असते, कमळी गेली उडत उडत मला नाही फरक पडत पडत, कमळी गेली उडत उडत मला नाही फरक पडत पडत. बापरे, प्रेक्षकांनो खरं तर आता रागिनी आणि कामिनी हसायला लागलेले असतात. जसं मला आणि तुम्हाला हसायला येते तसं इथे कामिनी म्हणत असते, काय ते वर्ड आणि काय ते राईम्स जुळवलेलं आहे. बापरे बापरे, ये मग कुठे कसं जुळवेल ही पोरगी काही सांगता येत नाही, पण ठीक आहे असू देत आता. आणि आजी तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्या खूपच चांगल्या झालेल्या आहेत. तेव्हा आता इथे ती म्हणत असते का, ते सगळं काही ठीक आहे, पण काळजी घ्यायला हवी बाळा, हे सगळं अशा पद्धतीने नको व्हायला होतं, पण असू देत ना. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिश हा माझ्या बाजूने होता आणि रिशला माझं म्हणणं जे आहे ना ते इथे पटलेलं आहे. आणि तेव्हा त्याने इथे काय केलेलं आहे माहिती आहे, इकडे माझ्या बाजूने बोलल्याच्यानंतर इथे त्यांनी माझी बाजू घेतली आणि इकडे त्या कमळीला असं सांगितलं की इथे मी आत्ता तुझ्या बाजूने नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याने इथे बोलल्या ना, तेव्हा मात्र मला खूपच आनंद झाला, असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा आता बघ ना ग्रॅनी आजी, मला आता ना लवकर इरिशला कॉल करायचा आहे आणि मी त्याला सांगणार आहे मला तुझी खूप आठवण येते म्हणून, आणि मी त्याला इकडे ताबडतोबच बोलावून घेणार आहे, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हा इकडे मात्र कामिनी म्हणते, बापरे, ह्या मुलीचं ना काय करायचं काय नाही, ह्या गोष्टी तर अजिबातच कळत नाहीत. पण असू दे, आपल्यासाठी एक गोष्ट चांगली झालेली आहे. वहिनी जी आहे ना ती इकडे सत्संगला गेलेली आहे आणि जो राजन आहे ना तो इकडे गावाकडेच त्या मीटिंगसाठी आणि ते डील क्रॅक करण्यासाठी गेलेला आहे. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त इम्पॉर्टंट आहे, असं रागिनी आणि कामिनी एकमेकींना म्हणत असतात. तेव्हा बापरे, पण कमळी गेली उडत उडत मला नाही काही फरक पडत. मस्त यमक आणि काव्य खरंच खूप छान आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की आता इकडे फक्त आणि फक्त त्या कमळीला गावाकडे पाठवायचे. एकदा का कमळी गावाकडे गेली की मग माझी अनिका बेबी इथे खुश राहणार आहे आणि मला फक्त आणि फक्त इथे त्याच गोष्टी करायच्या आहेत, असं रागिनी बोलत असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कमळी निंगी त्यांच्या बॅगा भरत असतात, कारण आता हे कॉलेज सोडून आणि हॉस्टेल सोडून त्यांना जायला सांगितलेलं असतं, म्हणूनच त्या दोघी आता तयारीला लागलेल्या असतात.
आता एक लेटर घेतलेलं असतं जे की बंड्यासोबत सरूने तिच्यासाठी पाठवलेलं असतं. त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की हे बघ कमळे, तू शहरामध्ये गेलेली आहेस किंवा मुंबईत तू फक्त एक तुझं स्वप्न म्हणून घेऊन गेलेली नाहीस, तर इथे गावामध्ये प्रत्येक मुलामुलींचं, प्रत्येक घराचं स्वप्न तू इथे घेऊन गेलेली आहेस. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहा, शेवटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तू इथे करत राहा. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू परत येणार नाही आहेस आणि परत न येता तू इथे सगळं जिंकूनच येणार आहेस, असं इथे आता ती तिला सांगत असते. आणि कमळी हे सगळं स्वप्न तिच्या आईनं तिला दाखवलेलं होतं आणि पत्राद्वारेच इथे पाठवलेलं होतं. हे सगळं ती आता इथे पाहत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती पाहत असताना, ऐकत असताना, वाचत असताना तिला आज तिचं स्वप्न इथे दिसत असतं आणि ते स्वप्न इथे सत्यात उतरलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते. आता इकडे लगेचच कमळी म्हणत असते, नाही नाही निंगे, आपण इथून कुठेच जाणार नाही आहोत. काही जरी झालं तरीसुद्धा ही मुंबई सोडून आपण कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा इकडे निंगी म्हणत असते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावरच ती म्हणत असते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आज आपण इथून निघून गेलो तर आपण चुकीचे आहोत, आपण काहीतरी गुन्हा केलाय असंच इथे सगळ्यांना वाटेल आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा वाटल्यानंतर आपल्याला हे सगळं सिद्ध करायचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपल्यावर लागलेले डाग इथे सिद्ध केल्याशिवाय आपण कुठेच जायचं नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. हे बघ, मी तोपर्यंत इथून निघून जाणार नाही जोपर्यंत स्वतःवरचे डाग मी सिद्ध करत नाही, कळलं तुला? असं बोलल्यानंतर आता निंगी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, ही निंगी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासोबत कायम असणार आहे. जरी झालं तरीसुद्धा ही निंगी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तेव्हा लगेचच कमळी म्हणते, मग झालं तर आता स्वतःला सिद्धच करायचं आणि स्वतःला सिद्ध करून मगच पुढचं पाऊल उचलायचं, समजलं तुला? असं म्हटल्यानंतर आता इकडे निंगी म्हणत असते, पण कसं कसं सिद्ध करणार आहोत आपण ह्या सगळ्या गोष्टी आणि कशा पद्धतीने सिद्ध करणार आहोत ते तरी तू इथे सांगणार आहेस का? तेव्हाच कमळी म्हणते, एक गोष्ट मात्र निंगे नक्कीच आहे आणि ती म्हणजेच की अनिका एवढ्या खालच्या थराला जाणार नाही किंवा जरी गेली तर ती स्वतःला त्रास होईल किंवा स्वतःला इजा करून घेईल असं कधीच होणार नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे, लक्षात येते का तुझ्या? तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, हो अगदीच तू बरोबर बोलत आहेस. काही जरी झालं तरीसुद्धा ती इथे स्वतःला त्रास करून घेणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? आणि ती म्हणजेच की इथे शंभू जेव्हा प्रिन्सिपल सर ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते तेव्हा मात्र शंभू कुठे होता? तर शंभू खूपच जास्त डिस्टर्ब होता आणि तेव्हा त्याला दरदरून घामसुद्धा फुटला होता. ह्यासुद्धा गोष्टी तेवढ्याच जास्त महत्त्वाच्या आहेत. हे आपण इथे नोटीस केलं नाही आहे का? तेव्हाच इकडे आता निंगी म्हणत असते, हो गं, ते तर खरंच आहे, ते तर मी इथे लक्षातच नाही आणलं. मग झालं तर आत्ताच्या आत्ता आपण एक काम करायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा शंभूला जाऊन शोधायचं आहे. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अनिकाने ऋषीला फोन करून इथे बोलावून घेतलेलं असतं आणि ऋषी मात्र तिच्याकडे आलेला असतो. आता जेव्हा ऋषी तिच्याकडे येतो आणि तिच्याकडे आल्यानंतर इथे तो तिला म्हणत असतो, हे बघ अनिका, इथे तुला त्रास होतोय ही गोष्ट तेवढीच खरी आहे, पण त्रास जरी होत असला ना तरीसुद्धा वेळेवर औषध घेणं हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, समजलं? त्यावर इकडे आता ती म्हणत असते, इश तुला कळत नाही का, त्या दोघींनी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मुद्दामून केलेल्या आहेत. मुद्दामून इथे मला कमळीने त्रास देण्यासाठी हे सगळं कटकारस्थानं केलेलं आहे. तिला मी इथे माझा रागराग करते ती सगळ्यात जास्त आणि रागराग करत असल्यामुळेच तिने हे सगळं मुद्दामून केलं आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हाच ऋषी म्हणत असतो, पण माझं मन मात्र मला मानायला तयारच नाही आहे की हे सगळं तिने केलेलं असेल. मला असं का वाटतंय की कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी पाणी मुरतंय, ह्या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी खातायत, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच आता इकडे अनिका म्हणत असते, नाही अजिबातच ऋषी तू असा बोलू नकोस, कारण त्या कमळी निंगीवर अजिबात तू विश्वास ठेवू नकोस, असं इथे ती बोलत असते. तर आपण इकडे पाहतो की कमळी निंगी आता इकडे शंभूला शोधत असतात. इथे कॉलेजमध्ये, हॉस्टेलवरती, त्याचबरोबर लॅबमध्ये सगळ्या ठिकाणी शोधल्यानंतर तो मात्र इथे कुठेच सापडत नाही आणि तो कुठेच न सापडल्यामुळे आता यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता ऋषी म्हणत असतो, बरं ते ठीक आहे सगळं, एक काम कर, थोडंसं खाऊन घे, मेडिसिन घ्यायचं आहे. तेव्हाच इकडे ती म्हणत असते, नाही
पण मला ना आता केक खावासा वाटतोय, मला अगोदर केक खायचा आहे. तेव्हा लगेचच आता ती केक खायला घेते. पण ऋषीचं मात्र तिच्याकडे कसलंच लक्ष नसतं. ऋषी त्याच्याच विचारामध्ये असतो. कशा पद्धतीने प्रिन्सिपल सरांनी इथे तिला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तू ह्या कॉलेजमधून निघून जाणार आहेस, आणि त्या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल सरांनी सांगितल्यानंतर इकडे ऋषी म्हणत असतो, पण कमळी ह्या शहरामध्ये तिची स्वप्न घेऊन आली होती, आणि कमळी ह्या शहरामध्ये तिची स्वप्न घेऊन आल्यानंतर ती अशी इथे न स्वप्न पूर्ण करताच कशी काय गावाकडे निघून जाऊ शकते. ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच इथे खटकत आहेत आणि मान्य नाही आहेत. की ऋषी म्हणत असतो, नाही नाही, कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे होणं शक्यच नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल, आणि तसंही मी आता इकडे तिच्यावरती अविश्वास दाखवला आहे, त्यामुळे अजूनच ती खूपच डिस्टर्ब झाली असेल. काय करावं मला काहीच कळत नाही, असा इथे आता तो विचार करत असतो. त्याचबरोबर आता इकडे ती म्हणत असते, ऋषी तू कसला विचार करतोयस, काय करतोयस? आणि तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, पण तुला एक गोष्ट सांगू का, मला ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही. कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी मिस होतंय, असा ऋषी मनामध्येच विचार करत असतो. तर इकडे मात्र तो आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण इथे त्याला न थांबणंच योग्य वाटतं, आणि त्यामुळे तो लगेचच तिला काहीच न बोलता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे अनिका म्हणत असते, ऋष प्लीज काय चाललंय तुझं, कुठे चाललायस तू, थांब ना प्लीज ऋष इथे, असं बोलल्यानंतर ऋषी मात्र तिथून लगेचच बेपत्ता झालेला असतो, निघून गेलेला असतो. तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की कमळी निंगी शंभूला खूप शोधत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला शंभू खूपच जास्त अस्वस्थ झालेला असतो. तो एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतो की माझ्यामुळे कमळी निंगीला हे सगळं सहन करावं लागलेलं आहे. माझ्यामुळे आज बिचाऱ्यांची सगळी स्वप्न इथे धुळीस मिळणार आहे. मी जर इथे त्यांची साथ दिली असती आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर इथे आज त्या कॉलेजमधून निघून गेल्या नसत्या. काय करू, आज माझ्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागत आहे, असं तो बोलतो. त्यांची सगळी स्वप्न, गावाकडून त्यांनी केलेली मेहनत, कष्ट, आणि इथे आल्यापासून त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, तरीसुद्धा आज माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत, असं इथे तो मनातच बोलत असतो. आणि आता काय करू असा विचार करतो. तेवढ्यातच कमळी निंगे त्याला शोधतच त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात. आता कमळी निंगे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचल्याबरोबर लगेचच शंभू जो आहे तो कमळीसमोर हात जोडून उभा असतो, आणि कमळीसमोर हात जोडल्यानंतर ह्या दोघींना तर खूपच मोठा धक्का बसतो, आणि तो म्हणत असतो, माफ करा, माझं चुकलं, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, हे कोणी केले, काय केले. तर आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की ऋषी प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये आलेला असतो, आणि प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये आल्यानंतर तो कमळीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणत असतो, प्लीज एकदा त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्यांना माफ केलं पाहिजे. एवढी मोठी शिक्षा त्यांना तुम्ही कशी देऊ शकतात? कॉलेजमधून त्यांना तुम्ही इथे रेस्ट्रिकेट नाही करू शकत आणि गावाकडे नाही पाठवू शकत. सर प्लीज एकदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. तेव्हाच प्रिन्सिपल म्हणत असतात, हे बघा, आता विचार करण्यासारखं काहीच नाही आहे. तेवढ्यातच आता अनिका आणि तिची सगळी काही जो ग्रुप आहे तो तिथेपर्यंत येऊन पोहोचलेला असतो. ती लोक तिथेपर्यंत येऊन पोहोचलेला असल्यानंतर अनिका म्हणत असते, ऋषी तू हे सगळं काय बोलतोयस, आणि इथे सरांच्या मनामध्ये तू हे सगळं काय भरवत आहेस? आणि तेव्हा इकडे तिला अजिबात माफी मिळणार नाही, तिला कोणीही माफ करणार नाही, असं इथे अनिका बोलत असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, का नाही माफ करणार, आणि का नाही, इथे हे बघ, त्या कमळीपेक्षा जास्त इथे तू आणि तुझ्या ह्या टीमने सगळ्यात जास्त चुका केलेल्या आहेत. मग तरीसुद्धा इथे आत्तापर्यंत तुझ्यावर कोणीच कसली ॲक्शन घेतली नाही आहे ना, मग तुझ्यावर कोणीच कसली ॲक्शन न घेतल्यामुळे तू आत्ता असं करणार आहेस का? तेव्हाच अनिका म्हणत असते, हे बघ, आत्तापर्यंत एवढा तिच्यासोबत आम्ही जीव घेणा हल्ला किंवा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, पण तिने इथे काय केलेलं आहे ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे ना. ती इथे माझ्या कशासोबत खेळली आहे. आज जर मला काही झालं असतं तर मग काय करायचं होतं ऋष, आणि तू असं बोलूच कसं शकतोस आणि त्या कमळीची बाजू घेऊच कशी शकतोस, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हा ऋषी मात्र खूपच वैतागलेला असतो, चिडलेला असतो. तो म्हणत असतो, हे बघ अनिका, मी काय म्हणतोय ती गोष्ट नीट समजून घे आणि ऐकून घे. हे बघ, आतापर्यंत तू ज्या काही चुका केलेल्या आहेस ना, त्या सगळ्या पुराव्यासकट मला माहिती आहेत. त्यामुळे प्लीज तू अशा ह्या सगळ्या गोष्टी इथे अजिबातच बोलू नको, समजलं तुला? तेव्हा इकडे अनिका म्हणत असते, कसल्या चुका आणि कसल्या काय, आणि तेव्हा तू तिची बाजू घेऊ नको म्हटलंय ना मी तुला, मग तू तिची बाजू का आणि कशासाठी घेतोयस, ही गोष्ट तुला इथे समजत नाहीये का? तेव्हाच आता इकडे ऋषी म्हणत असतो, तसं असेल तर इकडे कमळी तुम्हा सगळ्यांची माफी मागेल. तेव्हाच कमळी तिथे आलेली असते, आणि कमळी जोरातच ओरडते आणि म्हणत असते, अजिबात नाही, मी कोणाचीही कसलीही माफी मागणार नाही, कारण
मला इथे अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी इथे पटत नाही आहेत, मी कोणाची माफी मागणार नाही असं तिने आता इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतर इकडे मात्र आता सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसतो. इकडे लगेचच आता ऋषी म्हणत असतो, हे बघ कमळे, प्लीज मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे. इथे मी तुझी मदतच करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी तुझी बाजू मांडतोय आणि मी तुझ्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ह्यांना समजावून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय असं ऋषी इथे बोलत असतो. तेव्हाच आता कमळी म्हणत असते, नाही सर, तुम्ही आतापर्यंत आमच्यावर अविश्वास दाखवून आमची खूप मोठी मदत केलेली आहे, त्यामुळे प्लीज आत्ता तुम्ही आमची कुठची आणि कसलीच मदत करणार नाही आहात. प्लीज आत्ता जे काही करायचं आहे ते आमचं आम्ही करू. तेव्हा लगेचच आता इकडे जे प्रिन्सिपल सर आहेत ते म्हणत असतात, नेमकं कमळी तुला काय म्हणायचं आहे, तू कशाबद्दल बोलत आहेस असं इथे आता प्रिन्सिपल सर कमळीला विचारत असतात. असते ही कोणालाही घेऊन येईल आणि काही दाखवेल, कोणी काहीही विश्वास ठेवणार नाहीये आणि हिने सगळं काही केलेलं आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, ए चिवचिवाट, जरा तोंडाची हवा बंद करणार आहेस का, कशाला उगाचच एवढा घसा ताणतेस. आणि तेव्हा ती शंभूला बोलवत असते आणि म्हणत असते, शंभू, काल लॅबमध्ये जे काही झालेलं आहे ते तू सगळ्यांसमोर सर्वांना सांगणार आहेस असं इथे बोलल्यानंतर आता इकडे जो शंभू आहे तो इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, सर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे कमळीची काहीच चूक नाहीये. तेव्हा इकडे तो प्रिन्सिपल म्हणत असतात, नेमकं तुला काय म्हणायचं आहे, तू ह्या सगळ्या गोष्टी कशाबद्दल बोलत आहेस, काही कळणार आहे का आम्हाला. तेव्हाच तो म्हणतो की तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. काल काय झालं की इकडे कमळीने काहीच केलेलं नाहीये. काल इथे अनिकाच्या सांगण्यावरून तिचा मित्र तिळक जो आहे तो इथे कमळीच्या टेबलजवळ गेला होता आणि त्याने इथे ते केमिकल बदललं होतं. त्या दोघांचं बोलणं मी इथे सगळं काही ऐकलं होतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे त्यांना कमळीला अडकवायचं होतं, पण ते उलटच झालं. आता जेव्हा मी ही सगळी गोष्ट ऐकली तेव्हा मात्र मी ते केमिकल बदलण्यासाठी गेलो. आता मी जेव्हा ते केमिकल घेतलं तेव्हा मात्र तेवढ्यातच अचानक तिथे सर आले आणि सर आल्यामुळे माझ्या हातातलं जे केमिकल होतं ते अनिकाच्याच टेबलवर राहिलं आणि अनिकाला वाटलं की हे सगळं केमिकल तिचं आहे आणि त्यामुळे ती प्रयोग करायला गेली आणि प्रयोग करत असतानाच आता इथे तो ब्लास्ट झाला. पण सर, मी तुम्हाला खरं सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे अनिकाची इथे कमळीची मात्र काही चूक नाही. हे सगळं अनिका आणि तिलकने केलेलं आहे. तर आता इकडे मात्र अनिकाला राग आलेला असतो. अनिका म्हणत असते, ए गावछाप नंबर 3, गप्प बस. तेव्हाच आता इकडे कमळी म्हणत असते, अगे चिवचिवाट. तेव्हा ती म्हणते, हो चिवचिवाट काय चिवचिवाट, आहे का काय याच्याकडे पुरावा. तेव्हाच कमळी म्हणते, हो मला माहीत होतं ना, तुला पुराव्याचीच भाषा कळते, म्हणूनच मी इथे पुराव्यासकट बोलत आहो. आणि तेव्हा हे घ्या सर, इथे लॅबमधलं CCTV फुटेज आहे. ह्या CCTV फुटेज पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल कोण खरं आणि कोण खोटं ते. आता लगेचच कमळीने ते CCTV फुटेज दाखवलेलं असतं आणि ते CCTV फुटेज इथे लगेचच कॅम्प्युटरला अटॅच केल्यानंतर आता सगळ्यांसमोर सगळे पुरावे इथे आलेले असतात. तेव्हा ऋषी तर तोंडात बोट घालूनच कमळीकडे पाहत असतो. त्याला तर स्वतःबद्दलच खूप राग येत असतो आणि गिल्टी वाटत असतं की त्याने इथे कमळीवरती अविश्वास दाखवला आणि कमळीवरती अविश्वास दाखवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हा इथे शंभू म्हणत असतो, हो सर, हे जे काही CCTV फुटेजमध्ये तुम्हाला दिसतंय ते सगळं खरं आहे आणि हे सगळं तिलकने केलेलं आहे आणि हे सुद्धा सगळं अनिकाच्या सांगण्यावरूनच केलं आहे असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच आता अनिका ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि अनिका ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता तिलकला ती बोलता बोलताच खुणावत असते. ती म्हणत असते, आता हे सगळं काही जे झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं नाव कुठेच येता कामा नये. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सगळं तू तुझ्यावर घ्यायचं आहेस असं इथे ती बोललेली असते. तेव्हा तिलक म्हणत असतो, सॉरी सर, यामध्ये अनिकाची किंवा कमळीची काहीच चूक नाहीये. खरं तर अनिकाने मला एकदा दोनदा सगळ्यांसमोर इथे झापलं होतं, माझा अपमान केला होता, म्हणून मी तो बदला घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं तिलक म्हणत असतो. तेव्हाच प्रिन्सिपल सर चिडतात आणि म्हणत असतात, अरे मूर्खा, तू काय केलेस हे तुला तरी कळतंयस का. आत्ताच्या आत्ता मी तुला ह्या कॉलेजमधून रेस्टिकेट करत आहे. तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची आणि ह्या सगळ्यामुळे एखाद्याचा जीव गेला असता हे तुला इथे कळत नाही का असं प्रिन्सिपल सर बोलतात. तेवढ्यातच प्रिन्सिपल सर कमळी निंगीची माफी मागत असतात. ते म्हणतात, खरंच कमळी निंगी, आम्हाला माफ कर. इथे आम्ही कुठलेही पुरावे न बघता किंवा सगळ्या गोष्टीची झाल्याबद्दल शहानिशा न करता इथे आम्ही तुझ्यावरती संशय घेतला, त्यामुळे तू ह्या कॉलेजमधून कुठेही जाणार नाहीयेस आणि तुझं कॉलेज किंवा तुझं शिक्षण जे आहे ते कंटिन्यू करशील. आता इकडे अनिकाला त्रास होत असतो तर ऋषीला लाज वाटत असते, कारण त्याने इथे कमळीवर संशय घेतलेला असतो म्हणून. आता आपण इकडे पाहतो की कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा सुरू असते. खरंच कमळी चिपकू आहे, त्याचबरोबर तिच्या त्या 2 वेण्या आणि ते तिचे कपडे वगैरे हे सगळं मी जेव्हा पाहिलं होतं ना तेव्हा असं वाटत होतं की ही मुलगी कुठून आली, काय आली, पण खरंच कमळीसारखी डेअरिंग आणि सगळं
सगळं काही इथे पाहिजे. आज तिने स्वतःला जे काही सिद्ध करून दाखवलंय ना ते मी स्वतःला माझ्यावर आलं असतं तर मी ते कधीच केलं नसतं असं आता इथे ती बोलत असतात. तेव्हाच कमळी निगी पाठीमागून आलेली असते. कमळी निगी पाठीमागून आल्यानंतर इकडे लगेच सगळेजण कमळीचा इथे आनंद आणि तिला अभिनंदन करत असतात. तेव्हा कमळी खूपच जास्त खुश झालेली असते आणि तेव्हा सगळेजण तिला म्हणत असतात, खरंच कमळी आज तू खरंच आम्हाला पण एक डेअरिंग दिलेली आहेस किंवा आमच्यामध्ये सुद्धा आता कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. खरंच तुझं खरंच खूप जास्त कौतुक आहे आणि तुझं अभिनंदन सुद्धा आहे. आणि कमळी कमळी म्हणूनच तिचं स्वागत करत असतात. आणि तेव्हा ऋषी तिथे आलेला असतो. आता अनिका हे सगळं काही दुरूनच पाहत असते. अनिकाचा तर जळफळाट होत असतो, पण ऋषी मात्र अगदी स्वतःगतच लाजल्यासारखा झालेला असतो. इकडे कमळी आणि निंगी खूप आनंदात असतात. कमळीला सुद्धा आज काहीतरी वेगळीच काहीतरी जिंकल्याचं फिलिंग इथे येत असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील आता कमळीच्या आयुष्यामध्ये कुठला नवीन डाव रचून ठेवलेला असेल पाहूयात येणाऱ्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.